श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 6 मार्च आणि या दिवशी आलेली आहे या वर्षीची संकष्टी चतुर्थी. यावर्षी ही शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे, कारण महाराष्ट्रातील नवीन वर्षानुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होते आणि त्या अगोदर ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ही शेवटची असणार आहे. संकष्टी चतुर्थी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र तिथी म्हणून ओळखली जाते. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारा, म्हणूनच याला संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊन प्रगती होते. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील जी काही संकष्टी चतुर्थी आहे तर ही संध्याकाळी म्हणजेच शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:53 सुरू होत आहे आणि ही संकष्टी चतुर्थीची समाप्ती जी आहे तर ती 7 मार्च 2026 वार शनिवार या दिवशी सायंकाळी 7:17 होणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती आपल्याला 6 मार्च रोजी साजरी करायची आहे. आणि पहा, जे चंद्रोदयाला अर्घ्य देऊन म्हणजे चंद्राला अर्घ्य देऊन संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडावा लागतो आणि 6 मार्च रोजी सायंकाळी 9:12 चंद्रोदय होत आहे आणि म्हणूनच आपल्याला ही जी चतुर्थी आहे तर ती 6 मार्च रोजी साजरी करायची आहे. गणपती बाप्पांना विघ्न दूर करणारी देवता मानले जाते. या दिवशी गणपती बाप्पांची घरामध्ये पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते. तसेच सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. तर हा दिवस अतिशय प्रभावी असल्यामुळं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे. त्याचबरोबर व्रत करून आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती या ठिकाणी ठेवायची आहे. ही एक सुपारी जर तुम्ही या ठिकाणी जर ठेवली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घरात पैसाच पैसा येईल, दारिद्र्य संपेल. आणि तर हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे आणि या फाल्गुन महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे. आता काही दिवसातच मराठी वर्षाची सांगता होऊन नवीन वर्षाला प्रारंभ होईल. या नवीन वर्षामध्ये तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे, इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही आवर्जून करायचा आहे. गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत. आपल्याला गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर आपले जे काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत तर त्या अगदी प्रभावी होत असतात, म्हणजेच त्या पूर्ण होत असतात. आता या व्रतांमध्ये जे चतुर्थीचं व्रत आहे तर ते सर्वोष्ट आणि सर्वोच्च मानले जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असतात आणि यामुळे गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. आणि या काळामध्ये जी व्यक्ती त्यांची पूजा, उपासना आणि उपाय करते त्यांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर आपण ज्या काही आपले वास्तुशास्त्र आहे तर या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आपल्या घराचं उंबरठा हे घरातील जे घर आपलं आहे त्या घराच्या सीमारेषेचं प्रतीक आहे. आपल्या घराचं संरक्षण व्हावे, आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावे, तसेच कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये
यासाठी आपला घराचा जो उंबरठा आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे खूप मोठे फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर आणि जर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपण काही प्रभावी उपाय केले, काही वस्तू जर ठेवल्या, तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा शत्रू किंवा नकारात्मकता, अदृश्य शक्ती ही प्रवेश करत नाही. या उंबरठ्यावरती जर आपण काही प्रभावी उपाय केले तर व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक लाभ होतो आणि देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावरती होते. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये काही समस्या अडचणी येत असतील, काही दारिद्र्य तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा आलाय की तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल किंवा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे, त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत, या सर्व गोष्टींचा नाश होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तुमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालेले असेल, तर या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय एक सुपारीचा आहे. आता ही सुपारी तुम्हाला कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने या सुपारीचा उपाय करायचा आहे तेच आता आपण पाहणार आहोत. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी 12च्या आतच हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्त उठले तरी चालेल. आता उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे. आता पंचगव्य तुम्ही म्हणता काय आहे, तर ते पंचगव्य तुम्हाला एखाद्या पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी मिळून जाईल. ते पंचगव्य तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुमच्या घरातील, देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने, त्याचबरोबर पंचामृताने शुद्ध अभिषेक करायचा आहे. पंचामृताने शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने केला तरी चालेल. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. लाल जास्वंदाचं फूल असेल, दुर्वा असतील त्या अर्पण करायच्या आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तो उंबरठा थोडंसं हळदीचं पाणी करून तो उंबरठा स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यानंतर त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. डाव्या आणि उजव्या साईडला, दोन्ही साईडला एक एक स्वास्तिक काढायचं आहे. कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढून त्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याच्या साईडच्या दोन रेषा आहेत त्या सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. 4 बिंदू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यानंतर तुम्हाला अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, धातूचा कोणताही दिवा असेल तो घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे. कापसाची लांब वात घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये, यानंतर त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर कोणतं तेल असेल ते घातलं तरी चालेल. त्यानंतर 2 वातीची 1 वात करून घालायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा मग मसूरची डाळ असेल तर ती ठेवायची आहे. त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायची. हा दिवा कुठे लावायचा, तर हा दिवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर, जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करता, तुमचा उजवी साईड असेल त्या साईडला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला पुढचा जो काही उपाय मी सांगणार आहे तो सुपारीचा, तो करायचा आहे. आता उंबरठ्यावरती आपण जे हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढलं होतं त्याचा जो मधला बिंदू आहे, स्वास्तिकचे दोन्ही रेषामध्ये जोडतात त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला एक जोडपान, नागिनीच्या पानाचं, नागिनीचे पानं जे आहेत तर ते विड्याचं पानसुद्धा म्हटलं जातं, तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे. सुपारी ही गणपतीचं प्रतीक मानलं जातं. आपण कोणतंही शुभ कार्य करताना गणपती म्हणून एक सुपारी ठेवत असतो, त्यामुळे आपल्याला एक सुपारी त्या ठिकाणी ठेवायची आहे.
आता सुपारी ही उजव्या साईडला मांडून झाल्याच्या नंतर डाव्या साईडला जी स्वास्तिक काढलेलं आहे त्यावरती सुद्धा 2 नागवेलीचे पानं ठेवायचे आहेत. त्यावरती थोडेसे तांदूळ आणि नंतर एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे. आता ह्या दोनही सुपाऱ्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तर यामुळे काय होईल की माता लक्ष्मी ह्या आपल्यावरती प्रसन्न होईल आणि श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी सुपारी आहे तर ती सुपारी गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच अशी सुपारी जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती जर ठेवली, आता बघा ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे. आता दिवसभर तुम्हाला ती तिथेच ठेवायची आहे उंबरठ्यावरती. दुसऱ्या दिवशी ती सुपारी तुम्हाला एक लाल कलाव्याचा धागा जो आहे तर त्या धाग्यामध्ये बांधायची आहे. आता त्या पानासोबतच तुम्हाला ती सुपारी दोनही सुपारी बांधायच्या आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.